आणि यावर लाल मिरची आणि जिऱ्याचा तडका. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता एक छान पदार्थ मला मिळाला, सारातले वडे. खायचा आहे की बघायचा आहे? पहिले बघू आणि नक्की तुम्ही खा, तुमच्याकडे करा, केल्यानंतर मग मला कळवा. पण हे सारातले वडे म्हणजे नेमकं काय? साधा सरळ सोपा प्रकार आहे, पण लागतो अप्रतिम. चला सुरुवात करू. ही जवळपास 1.5 ते 2 तास भिजलेली चण्याची डाळ, त्यामध्ये लसूण, आलं, हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर आणि जिरं, हे सगळं आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे. वाटताना असा जाडसरच प्रकार असावा, अगदी पिष्ट. म्हणजे मिक्सीपेक्षा हे मी जास्त प्रिफर करतो, कारण याच्यात ना किती घट्ट असावं, वॉटर कंटेंट्स किती असावे, हे सगळं आपल्या हातात असतं. मिक्सरमध्ये जर आपण बारीक केलं तर त्यामध्ये आपल्याला पाणी घालावं लागतं. ही एक महत्त्वाची टीप आहे. वाटताना एक गोष्ट लक्षात, म्हणजे मी नेहमी चण्याची डाळ जेव्हा वाटतो आणि त्याचं काहीतरी विशिष्ट प्रकारचं मला पदार्थ बनवायचा असतो, तो मी मिक्सरचा वापर टाळतो. कारण मिक्सरमध्ये जर एकदा डाळ टाकली तर ती आपल्या हातात नसते, कारण मग मिक्सरमध्ये ती फिरायला, बारीक व्हायला पाण्याचा वापर करावा लागतो. पाटावरवंट्यामध्ये कसं असतं की हे आपल्या हातात असतं, पाणी किती टाकावं की टाकूच नये, किती घट्ट असावं मिश्रण. त्याच्यामुळे मी आय प्रिफर पाटावरवंटा मोर. हे छान वाटून घेतलं आपण आणि नंतर यामध्ये चवीनुसार मीठ, आता हे तेल तापताय तोपर्यंत काय करायचं, याचं जे सार बनवायचं आपल्याला ते आपण बनवू. हे आमसुलाचं पाणी आपण काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये नारळाचं घट्ट दूध, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर. थोडक्यात आपण सोलकढी करून घेतलेली. आपण या सोलकढीमध्ये लसूण नाही, हिरवी मिरची नाही. हा सगळा जो लसूण आणि हिरवी मिरच्याचा जो प्रकार आहे की आपण सोलकढीमध्ये घालतो, हिरवी मिरची लसूण वाटून घालतो, तो आपण या डाळीत घातला आहे. आणि होतं काय की हा जो आता चोथा उरतो, कसा नारळाचं दूध काढून जो याचा नारळाचा चोथा उरतो, तो आपल्याला पकोड्यांमध्ये मिक्स करायचा आहे, वड्यांमध्ये मिक्स करायचा आहे. आणि जो चोथा म्हटला नारळाचा उरलेला, तो यामध्ये टाकून द्यायचा. आणि तळण्याच्या आधी आपली सर्वांची आवडती फ्राय पावडर, की तेलात घातल्यानंतर तेल हलकं होतं आणि हलकं झाल्यानंतर त्यामध्ये तळलेला पदार्थ कमीत कमी तेल घेऊन परत येतो. हे वाक्य मला आता पाठ झालं आहे, कारण प्रत्येक वेळी तळताना हेच करतो मी. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची पूर्ण माहिती दिलेली आहे, ती वाचा आणि मगच तुम्ही फ्राय पावडर घ्या. तेल थोडं गरम झालं की पावडर घालायची. हे मिक्स करायचं. हे घेतलं, आणि यावर लाल मिरची आणि जिऱ्याचा तडका. तर सारातले वडे असा एक छान मस्त प्रकार आपण केलेला. मी आत्ता खाल्लं, त्याच्यामुळे एवढा छान कॉन्फिडन्सनी बोलतो आहे की खूपच छान लागतं. बेसिक कसं आहे की बदल हा सगळीकडे आवश्यक असतो. मग तो संगीत क्षेत्रात असो,
चित्रकारितेत असो, भाषेत असो, भूषेत असो, सगळ्यांना आवडतो बदल. तर असाच बदल तुम्ही आपल्या जेवणातसुद्धा करा. म्हणजे तुम्ही तुमच्या घरी रिसेप्शन असताना जो दहीवडा करत असता, तर इन्स्टेड ऑफ दहीवडा हा सारातला वडा करून खा. नक्की आवडेल लोकांना. आय गॅरंटी की ते तुमची तारीफच करतील. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझी आठवण करा.